नमस्कार. द फॉर न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत. मी महेश. आजचा दिवस म्हणजे आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच मातृदिन होय. हा मातृदिन कधी सुरुवात झाली हे तुम्हाला माहिती आहे का? तर हा मातृदिन सर्वात पहिल्यांदा अमेरिका या देशामध्ये साजरा करण्यात आला आणि याची खरी सुरुवात अमेरिकेमधील सामाजिक कार्यकर्ता ॲना जार्विस यांनी आपल्या आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला. आणि हा दिवस सन 1908 साली सर्वात पहिल्यांदा मे महिन्यातील दुसरा रविवार म्हणून त्यांनी साजरा करण्याचा ठरवलं. आणि याचीच दखल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी 1914 साली अधिकृतपणे घेतली आणि प्रत्येक वर्षातील मे महिन्याचा दुसरा रविवार म्हणजेच मातृदिन म्हणून त्यांनी घोषित केला. परंतु हाच इतिहास आपल्या भारत देशामध्ये खूप मोठा आहे. आपल्या देशामध्ये आईला खूप मोठे महत्व दिले गेलेले आहे आणि आपल्या पुराण ग्रंथ असो, पुराण साहित्य असो किंवा आपल्या इतिहासकालीन काही गोष्टी असो, यामध्ये सुद्धा आईला खूप मोठे आणि उच्च स्थान दिले गेलेले आहे. तर आज या मातृदिनाच्या दिवशी आईचा प्रेमाचा आणि संघर्षाचा सर्वात महत्वाचा काळ व्यक्त करण्यासाठी खास आपल्या सोबत आहेत फडतरे कुटुंबीय. आणि यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या सर्वांनाच परिचित असणाऱ्या म्हणजेच रेश्मा फडतरे. रेश्मा फडतरे या आज संपूर्ण मावळ तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातच आज खूप मोठ्या नावलौकिक व्यक्ती आहेत. आणि मी नमस्कार रेश्मा फडतरे बोलते. हा आवाज ऐकला की सर्वांचं लक्ष हे आपोआप बातमीकडे वळलं जातं. अशाच या रेश्मा फडतरे आणि त्यांच्या मातृत्वाचा गौरव करण्यासाठी आज त्यांचे दोन्ही चिरंजीव म्हणजे रुद्र फडतरे आणि ऋग्वेद फडतरे आज आपल्या सोबत आहेत. तर मी रुद्र आणि ऋग्वेद तुम्हाला सांगेल की तुम्ही तुमची एक थोडक्यात ओळख करून द्या का आम्हाला. नमस्कार. माझं नाव रुद्र फडतरे. मी आता MBA करतोय. माझं इंजिनिअरिंग झालंय. मी रेश्मा फडतरेंचा मोठा मुलगा. मी ऋग्वेद फडतरे. मी सेकंड इयर मेकॅनिकल इंजिनिअरिंग करतोय नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट. नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट मध्ये म्हणजे तुम्ही चांगले खूप छान शिक्षण घेतात. परंतु ज्या दिवशी तुम्हाला समजले की आपली आई, तो दिवस आणि आज तुम्ही ज्या स्थानावरती आहात म्हणजे जे काही शिक्षण घेत असाल म्हणजे तुमचे जे काय वय असेल तेव्हापासून ते आतापर्यंतचा प्रवास म्हणजे यामध्ये तुम्हाला समजलेली आई म्हणजे काय? मला असं वाटतं की आई म्हणजे एक व्यक्ती जी आपल्या मुलावर खूप प्रेम करते, मुलासाठी खूप त्याग करते आणि नेहमी आपल्या मुलांसाठी किंवा त्या कुटुंबासाठी नेहमी पाठीशी उभी राहते, असं मला वाटतं आई म्हणजे ते. आणि तुम्हाला काय वाटतंय? माझ्या मते आई एक गुरु असते प्रत्येक मुलाची आणि प्रत्येक मुलाचं पहिलं प्रेम त्याची आई असते. त्याची आई असते. तर आज तुम्ही खरंच खूप छान शिक्षण घेत आहात आणि रेश्मा मॅडम म्हणजे आमच्या मोठ्या ताईच आणि त्यांच्या घरी आमचं खूप वेळा येणं जाणं होतं. आता मोठी बहीण असल्या कारणाने आमचं येणं जाणं हे सतत चालूच असतं. तर याच्यामध्ये मी आज या दोघांना रुद्र आणि ऋग्वेद यांना ज्यावेळी पाहतो त्यावेळेस त्यांच्यामधील तो नम्रपणा, त्यांच्यामधील तो नक्की हा आईकडूनच आलेला आहे. ज्याप्रमाणे आमची मोठी बहीण आम्ही यांना मानतो. तर तुम्ही काय सांगाल की आज तुम्ही ज्या स्थितीला आहात तुमच्यामध्ये जी काही शिकवण जडलेली आहे तर ती आईकडून असं कोणता शिकवण तुम्हाला गेली की त्यामुळे आज तुम्ही इथे आहात? म्हणजे तो एखादा रागाचा प्रसंग असेल की त्या दिवशी तुम्हाला खूप राग आला असेल की आई तू आज खूप चुकीचं केलंस, आम्हाला तू ओरडायला नव्हतं पाहिजे किंवा आई तू असं करायला नव्हतं पाहिजे. पण जसजसे तुम्ही मोठे होत गेला तुम्हाला तो शब्द आठवला की मग तुम्हाला वाटतं नाही खरंच जर त्यावेळी आई आम्हाला बोलली नसती तर आज आम्ही हे आज नसतो. असं काय म्हणजे प्रसंग आहे की कोणता शब्द आहे तो आम्हाला ऐकायला आवडेल. असं ऍज सच काही शब्द असा नाही आणि तुम्ही रागाचं बोलला आई तर आमच्यावर ऍज सच एवढी चिडत तर नाहीच. असं कसं नाही चिडत म्हणजे
आम्हाला तर नेहमी त्यांचा रुद्र अवतारच दिसला आतापर्यंत. रेश्मा फडतरे हे नाव ऐकलं की म्हणजे काय म्हणतात त्याला की जास्त करून भीतीच वाटते की काय असं जाणवलं जातं. आणि तुम्ही असं नाही, असं सांगताय. घाबरण्यासारखं काही नाही आईमध्ये. फक्त आमच्यासाठी म्हणजे आईची नजरच खूप आहे आणि आम्ही तेवढं रिस्पेक्ट पण करतो आणि ते प्रेम पण आहे. त्यामुळे आईने फक्त डोळे दाखवले तरी आम्ही गप्प बसतो. आणि प्रसन्नाचं तुम्ही म्हणाल की आईने आम्हाला नेहमी शिकवलं की तुम्ही नेहमी एक चांगलं व्यक्ती बनलं पाहिजे. दुसऱ्यांना हेल्प केली पाहिजे, कुणाचं वाईट असं विचार नाही केला पाहिजे आणि स्वतःवरती काम केलं पाहिजे. बीट स्टडीज, स्पोर्ट्स और अदर ऍक्टिव्हिटीज लाईक जिम अँड म्युझिक, डान्स काही असेल तर तुम्ही स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे आणि स्वतःवरती काम केलं पाहिजे. हे आईने आम्हाला नेहमी सांगितलं आणि आम्ही आय होप की आम्ही त्याचं पालन करतोय. तुम्ही काय सांगाल दादा याच्याविषयी? तुमच्या आयुष्यातील कोणता प्रसंग असा? प्रसंग तर असे म्हणजे शिकवण भरपूर आहेत आईच्या. पण असा एखादा प्रसंग जर सांगायचा असेल तर आई आम्हाला असं कुठे बाहेर जास्त फिरून नव्हती देत असं लहानपणी. खूप असे अजूनही नाही. विदाऊट परमिशन तर नाही. आणि म्हणजे ज्याप्रमाणे आपण म्हणतो की मुलींनी 7च्या आत घरात असावं, असं काही आहे का? नाही म्हणजे रिस्ट्रिक्शन्स आहेत बऱ्यापैकी. अच्छा. पण ते नंतर जसं जसं आम्ही मोठे होत गेलो ना आम्हाला कळून आलं की ते का होतं आणि त्याचा इम्पॉर्टन्स आम्हाला कळलं नंतर. अच्छा. तर मॅडम, मी आता एक तुम्हाला प्रश्न विचारेल की असा कोणता प्रसंग होता की तुम्हाला तुमच्या मुलाकडून अपेक्षा होती की म्हणजे जशी प्रत्येक आई वडिलांना असते की जन्म झाल्याबरोबर प्रत्येकाला असं वाटत असते की माझ्या मुलाने इंजिनियर व्हावं, माझ्या मुलाने डॉक्टर व्हावं, असं प्रत्येकाला वाटत असते. मग तुमच्या आयुष्यातला असे दोघांबद्दलचे असे कोणते प्रसंग आहेत की ज्या दिवशी तुम्ही खूप अश्रू आवरण्याचा प्रयत्न केला परंतु अश्रूंनी वाट मोकळी करून शेवटी ते आलेच? खरं तर कसं असतं की प्रत्येक आईसाठी आपली मुलं ही अमूल्यच असतात. तशीच ही दोघंही माझ्यासाठी आहेत. एका पोलीस ऑफिसरची मुलगी किंवा एक रेश्मा फडतरे हे नाव मी कमावलं आहे. या नावाने मला लोक ओळखतात. पण जेव्हा कधी अशी वेळ येते की जिथे मला रुद्रची आई किंवा ऋग्वेदची आई म्हणून ओळखलं जातं, तर दॅट मोमेंट त्या मोमेंटला मला स्वतःवरती खूप प्राऊड फील होतं की मी माझ्या मुलांची आई म्हणून ओळखली जाते. आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतोय की माझ्या दोनही मुलांनी आजपर्यंत मला कधीही खाली बघायला लावलेलं नाही. म्हणजे जसं त्यांनी मला सांगितलं की त्याने आता सांगितलं की आईची नजरच आहे. मी आजपर्यंत, आता हा 23 वर्षाचा झाला, हा 20 वर्षाचा, पण आजपर्यंत मी एकदाही त्यांना मारलेलं नाहीये, कधीच नाही. म्हणजे माझी पनिशमेंट अशी असायची की दोघं दोन कोपऱ्यात उभं राहा कान पकडून आणि मी बोलायचे नाही त्यांच्याशी 1 तास, अर्धा तास. मग त्यांच्या डोळ्यातनं ऑटोमॅटिकली पाणी यायचं आणि मग आई 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 असं ते माझ्या लहान असताना. आणि मग तेव्हापासून आतापर्यंत मला कधी त्यांना खूप असं रागवावं, ओरडावं लागलं नाही. आणि नेहमी शाळेत असतील, कॉलेजमध्ये असतील, ते नेहमीच अव्वल राहिलेत. फक्त मी एक सांगायचे की स्वतःशी प्रामाणिक राहा आणि जे कराल ते बेस्ट करण्याचा प्रयत्न करा, आणि ते दोघांनी केलेलं आहे. तर दादा, मला तुम्हाला दोघांनाही असा प्रश्न आहे की आईने तुमच्यासाठी आज भरपूर काही केलेलं आहे, तर तुमची अशी एक इच्छा असेल की आम्हाला आईसाठी हे करायचंय आणि तुम्ही केलंही असेल, तर अशी कोणती इच्छा आहे तुमची? तसं तसं बघायला गेलं तर आईने जितकं केलं आमच्यासाठी आम्ही जेवढंही आईला देऊ परत रिटर्न मध्ये ते कमीच असणार आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की आईसाठी आम्ही की केलंय असं नाहीये. हा, बट इन फ्युचर असं आहे की आईसाठी नेहमी चांगलं म्हणजे आईला आनंद कशाने मिळेल ते करावं. नक्कीच. आणि मग आईचे जे स्वप्न आहेत ते पूर्ण करावे. दादा, तुम्ही काय सांगाल? आम्ही जर बेटर पर्सन म्हणून जर डेव्हलप झालो इन नक्कीच. फ्युचर, ज्याची प्रोसेस आता सुरू आहे, तर मग त्याच्यातच आईचं समाधान असेल. त्याच्यातच आईचं समाधान असेल. तर चला, तर आता आपण एक छोटस प्रश्नोत्तर घेऊया की आईला आपल्याबद्दल म्हणजे मी काय सांगतो तुम्हाला, एखाद्या डॉक्टरने जरी आपलं पूर्ण शरीर फाडून पाहिलं तरी त्यांना आपल्याला काय आजार येतो त्यांना समजणार नाही, परंतु आपल्या आईला आपल्याबद्दल सर्व काही माहित असतं. तर आपण पाहूयात, तर आज तुम्हाला आईबद्दल किती माहिती. तर मी काही तुम्हाला प्रश्न विचारेल,
तर तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं ही अचूकच द्याल असं मी हे करेन. चुकलं तरी तू हो. मी उत्तर आधी नाही, उत्तरे आमच्याकडे दिलेली आहेत. आईने उत्तरे आमच्याकडे दिलेली आहेत, आम्हाला उत्तरे माहिती आहेत, परंतु तुम्हाला माहिती आहे का नाही ते आम्हाला पाहायचं आहे. चला तर पहिला प्रश्न आहे की आईला कोणत्या देशात फिरायला जायला आवडेल? टर्कीमध्ये. टर्कीमध्ये. नक्की? हो 100%. हो. आणि आईचा आवडता सेलिब्रिटी? आईचा आवडता सेलिब्रिटी असं कोणीच नाही. आईला मूवी असं आवडतात. एक कोण नाही की आवडतोच आईला. थोडा विचार करा, आहे का? थोडा विचार करा. ऍक्ट्रेस माधुरी दीक्षित म्हणजे हो. डान्स एक्सप्रेशन्स त्याच्यावरनं बरोबर नाही, बरोबर. एक आवडते फेवरेट असं. नो डाऊट माधुरी दीक्षित मला आवडते, पण मी नेहमी एक डायलॉग मला आवडतो म्हणायला, जब वी मेट मधला करीना कपूरचा, मैं मेरी फेवरेट हूँ. फेवरेट. आईला फक्त ऍक्ट्रेस म्हणून नाहीच आवडते. बाकी कोणी आवडत नाही. स्वतःच ऍक्ट्रेस आहे हा. आणि ते आहेतही तशा. आईचा आवडता पदार्थ? पदार्थ म्हणजे आईला नॉनव्हेज मध्ये जास्त काही नॉनव्हेज खात नाही, पण आईला नॉनव्हेज मध्ये खेकडे जास्त आवडतात. अच्छा. जास्त खात नाही पण आवडतात. नॉनव्हेज मध्ये बाकी नाही खात, फक्त हा. खेकडे आवडतात. ओके. खेकडे आणि फिश पण आवडतात. आईचा आवडता कलर? ब्लॅक Black. ब्लॅक. ब्लॅक कलर. हा. अरे आमच्या तिघांचा तोच आहे त्यामुळे. तिघांचाही तोच. आईमुळे तुम्हाला आवडतोय. आईचा आवडता चित्रपट? चित्रपट. हम्म. बापरे. की ते चेंज होत ते राहतं असं. तुम्हाला माहिती असेल ना नाही, भरपूर आहे त्यातले एक दोन तर तुम्ही सांगू शकता. की म्हणजे आईने माझ्याकडे पाच सहा- म्हणजे कसं असतं की आपण पाहत असतो प्रत्येक घरामध्ये टीव्ही चॅनल वरनं भांडणं होत असतात, पण आईचा फेवरेट पिक्चर लागला की तुम्हाला गपचूप वरती जाऊन बसा किंवा 3 तास गप तो पिक्चरच पहा, असं काहीतरी असेल ना? आईचं चक दे इंडिया यायला खूप आवडतो. चक दे. चक दे. अजून आहे, अजून तू पण सांगू नाही, शकतो ना. अरे आपण म्हणजे तिघं बरेच एकत्र बघतो. जिंदगी ना मिलेगी दोबारा. Right. जिंदगी ना मिलेगी तसं ना? दोबारा. खूप छान. आणि असे कोणते ठिकाण आहे की ज्याला आपण नैसर्गिकरित्या म्हणू शकतो की असे कोणते ठिकाण आहे की म्हणजे आपल्या देशात उपलब्ध, आपल्या जवळपासही उपलब्ध असले असे कोणते ठिकाण आहेत की आईला तिथे फिरायला जायला आवडतं? आपल्या देशात. सातारा. हा, म्हणजे आपल्या देशात नाही, आपल्या ठिकाणात आपण नैसर्गिक ठिकाणामध्ये जे आपण डोंगरदऱ्या जसे म्हणतो आईचं तशा आईचं माहेर मग. हा? आईचं घर. हा, घर आहे. आईचं माहेर. हा. थोडा विचार करा. हो, डोंगर दऱ्या. डोंगरदऱ्या. ते आहेत, भरपूर आहेत तिकडे. हो, तिकडे डोंगरदऱ्या. हो हो. गाव कोणते? राऊतवाडी. सातारा. 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 अरे वा, खूप छान. आणि काय म्हणतात त्याला, सर्वात जास्त कंटाळा आल्यावर काय आहे ते? कंटाळा आल्यावर हा, सिरियल बघते युट्यूब वरती. टर्किश ड्रामा. हा, टर्किश ड्रामा आणि सिरियल. अरे, ते मोकळ्या वेळेत करते. हा, तेच पण कंटाळा. कंटाळा आल्यावरती काय करते मी? समजा आता काय होत ना त्याला की कामं खूप पडलेली आहेत, म्हणजे घरातील कामं तुमची जी असतात ती कामं खूप करायची बाकी आहेत, पण आईला आता कंटाळा आला, त्यावेळेस आई काय करते? तेच करते आणि जास्त करून मग ते न्यूज बघते, क्राईम न्यूज वगैरे, काय कसं काय झालं ते बघतो. अच्छा. मुळात आईला कंटाळा कधी येत नाही रे कामाचा, हा प्रश्न, हे उत्तर अपेक्षित होतं. ते पण आहे. चला, एक प्रश्न तुम्ही Crime चुकला. stories. हा. तेच झालं. Crime कामाशी stories related. बघते. कंटाळा असं नाही, पण हा फ्री टाइम मध्ये बरं ठीक आहे. जर Free आता time आईला is- कंटाळा आल्यावर आई असे करते, तर आईचा एखादा फेमस डायलॉग जो नेहमी आई तुम्हाला बोलते, म्हणजे की ज्यावेळेस तुम्ही आपण कसं म्हणतो की आपण आईच्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करतो, आई तुला काय कळत नाही, तेव्हा आई तुम्हाला काय म्हणते? दोघं एकत्र सांगतील. नाही, मला माहितीये. मी आपण तुम्हाला असं एकत्र सांगू मग. मी मी तुम्हाला तुम्हाला जन्म दिलाय. हा, आणि मी तुम्हाला 9 महिने 9 दिवस जास्त जास्त ओळखतो. नाही, हे वाक्य खरंच नक्की की बाकी आपल्याला कोणी ओळखो ना ओळखो, पण आई मात्र आपल्याला इतरांपेक्षा 9 महिने 9 दिवस नक्कीच जास्त ओळखत असते. ठीक आहे. तर अशी कोणती गोष्ट आहे की आई तुम्ही ती सांगितली की ती 12 वाजता पण उठून करू शकते आम्हाला भूक लागली असं बोललं की आई करू शकतो. लगेच, म्हणजे तुमच्यासाठी स्वयंपाक आई कधीही करू शकते? कधी. किती वाजले तरी. बरोबर. आणि आपण जसे म्हणत असतो की राहण्याच्या बाबतीत आईला कसं आवडतं? स्वच्छ आवडतं. स्वच्छ एकदम. हा, सगळं जागेवर लागतं. बरोबर. म्हणजे हे आम्हीच त्यांच्याकडे पाहून कितीतरी वेळा पाहिलेलं आहे हा. की आम्हाला कुठेही जायचं असेल तरी
चलो जैसे है वैसे ही चलो, परंतु मॅडम मधील टापटीपणा हा आम्हीही बऱ्याच वेळा पाहिलेला वेळेच्या आहे. आधी आवडते. पंक्च्युअल हा. मी त्याच्यावर एक सांगते, म्हणजे मला असं असतं की एखाद्याने जर 10ची वेळ दिली तर मी 9:59 तिथं हजर असते, म्हणजे मी वेळ फार पाळते. हा. आणि सगळ्यात महत्वाचं की मला घरात सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं आवडतात, हा. जे या दोघांकडनं फारसं होत नाही, स्पेशली याच्याकडनं होत नाही. हा. मी इतका पसारा असतो आणि मग त्याचं असं असतं की आई तू माझ्या रूम मध्ये येऊच नको, तुला पसारा बघायला आवडत नाही, तू येऊ नको माझ्या रूम मध्ये. नाही, पण पहिल्यांदा मॅडम जे म्हणाल्यात की मला वेळेचं खूप असतं, हो. हा कदाचित आमच्याकडे पाहून केलेला प्रश्न तर नसेल ना, उत्तर दिलेलं नसेल ना, कारण की सगळ्यात जास्त उशिरा जायची सोय आम्हाला आहे. आणि तिथे गेल्यावरती कोणी काही बोला अगर ना बोलो, पण मॅडमची नजरच आम्हाला सांगून जाणार की आम्हाला खरंच खूप उशीर झालेला आहे. आणि आईचा आवडता खेळ खेळ कबड्डी. कबड्डी कबड्डी. हा. अरे बापरे, कबड्डी. कबड्डी कबड्डी आणि आजोबांमुळे हा. कुस्ती पण हा, कुस्ती कबड्डी आवडतं कारण तो आमचा खानदानी खेळ आहे. हा. आणि आजोबा पाहायला म्हटलं तर आता क्रिकेट, पण वेळेअभावी फार पाहता येत नाही. हा. आणि ज्यावेळेस मोकळा वेळ असतो, तर समजा आता तुम्हाला तिघांना मोकळा वेळ आहे, तर या मोकळ्या वेळात तुम्हाला तिघांना करायला काय आवडतं? म्हणजे काय खेळायला आवडतं का, कुठल्या गप्पा मारायला आवडतात का, कुठं एक 5-10 मिनिटासाठी बाहेर जावं असं काय आवडतं? आम्ही गप्पा पण मारतो. आई तिच्या काळातल्या गोष्टी सांगते एखादा आम्हाला. मूवी बघतो. मूवी बघतो किंवा मग हा. थोडा वेळ असेल तर आम्ही 5-3-2 खेळतो. हा. 5-3-2 खेळता? अरे वा, म्हणजे आम्हाला पत्त्यातला तेवढा एकच गेम येतो. तेवढा एकच गेम. मग आम्ही बऱ्याचदा फ्री टाइम असेल तर आम्ही म्हणजे त्या गेमसाठी 3 जण लागतात. हा. सो हे आम्हाला ना कोरोना काळात जास्त हे सवय लागली, कारण अच्छा. तेव्हा फ्री टाइम होता. बरोबर. मग तेव्हापासून आम्ही ते 3 जण मिळून 5-3-2 खेळायला शिकलो. चला, म्हणजे कोरोना आणि नेहमी हात जिंकतो. नेहमी आम्ही दोघं हारतो. आपण जिंकतो बऱ्याचदा, मी कधीच नाही कृष्ण जिंकत. कधी हरते. चला, म्हणजे कोरोनामध्ये काहीतरी शिकलात तुम्ही. मोकळ्या वेळेत काहीतरी शिकलात. आता आई पत्रकार आहे, बरोबर? तर आई पत्रकार आहे. आज आईकडेच जगभरातील असो, आपल्या तालुक्याच्या ठिकाणातले असो, जिल्हास्तरीय अशा अनेक साऱ्या बातम्या येतात आणि आई क्विक मध्ये त्या लगेच पब्लिश करत असते. पण असंही काहीतरी आहे ना की आई सर्व जगाचं सांगते, पण आईचं जे असेल की घरातील गोष्टी असो त्या असो, त्या पटदिशी कोणाला सांगते आई? बहिणीला सांगते तिचं, अजून हो. सांगणार. आणि भाऊ बहिणी- भाऊपेक्षा जास्त आजीला आजी सांगते. आणि अच्छा, ते काही मग असो. तुम्हाला असं वाटलं नाही का कधी, चला आता आई ज्यावेळेस हे करत असते, म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही काही वेळेस ते शूट करत असाल, मग अशी गोष्ट आपण शूट करायला नाही, आपण स्वतः पब्लिश करा, असं तुम्हाला वाटलं नाही कधी? नाही. का केलाय प्रयत्न तुम्ही कधी असा? आता हा? करू पुढे तुम्ही. हा? म्हणजे रिस्क नसते. नाही, त्या स्कॅम मी करत असते. म्हणजे हे दोघं हा. जिम वरनं आले की मग त्यांचं ते पोझिंग चालू असतं बेडरूम मध्ये, हा, हा. आणि मी बऱ्याचदा तिथे माझं काम चालू असतं, सो हा. मोबाईल माझ्या हातात असतो. तर मी हा स्कॅम करते. यांचे हा. गपचूप व्हिडिओज काढून माझ्या बहिणींच्या, भावाच्या, भाऊजेचा आमचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये हा. टाकत असते. असे मस्तीचे व्हिडिओ, तो मिमिक्री चांगले करतो, अरे वा, त्याचे व्हिडिओ वगैरे. मिमिक्री चांगले करतात तुम्ही. तर मला मग आता तुमच्याकडून असे काहीतरी ऐकायला आवडेल की ज्यावेळेस आई खूप चिडते, हो. आई खूप चिडते ज्यावेळेस, तर त्यावेळेस आईचा रागातला एखादा डायलॉग असेल ना, रागातला एखादा डायलॉग की जो असा म्हणजे तुम्हाला, म्हणजे काय म्हणतात ते, झोपेतून उठल्यागत असं तुम्हाला जागवतो डायलॉग, असा कोणता डायलॉग आहे? ओरडते जोरात, रुद्र नाही, आमच्या नावानेच ओळखतो. नावानेच ओळखते. हा. पास होऊन जातं. हा, म्हणजे म्हणजे तुम्ही जसं पहिल्यांदा सांगितलंय की आईची फक्त नजरच आम्हाला आहे, म्हणजे ती नजरच तुम्हाला खूप सारे डायलॉग बोलून जाते एकाच वेळेस. समोर नसेल तर मग नावाने हाक. पण आता आई रागवलीये हे तुम्हाला ज्यावेळेस समजतं, त्यावेळेस आपण काय म्हणतो, त्यावेळेस तुम्ही काय करता? बनवतो जवळ आईला घेतो. घेऊन पण कसं काय? कसं? हा? जवळ घेतो. हा, दोघं येऊन मिठ्या मारतात मला, हा. आणि खूप म्हणजे असं आई, मग हात मला ए माझी छोटूशी आई काय झालं, म्हणजे इतकं ते म्हणजे प्रेमळ तो हे असतो. जास्त हा. वेळ लागत नाही बनवायला. म्हणजे यातून म्हणजे एकंदरीत असं वाटतंय की जसे लहानपणी हे दोघं चिडले, रागवले, जसे तुम्ही त्यांना जवळ घेत होतात, तसंच आता तसाच तो क्षण आता तुम्ही अनुभवताय. म्हणजे किती खूप छान हे की माझी आई, म्हणजे आता आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो की काही मुले म्हणजे
बोलत पण नाही आई सोबत, किंवा गेले तर फक्त जेवण दे, भूक लागलीये, किंवा XYZ जे काय असेल ते थोडंसं दे आणि एवढंच बोलून मोकळं होतात. पण आज तुमच्यामध्ये ही काही ऋणानुबंध जुडलेले आहेत, तर याला नक्की कारण काय? मॅडम तुम्ही काय सांगाल? आई कारण असं म्हणजे एक्झॅक्टली नाही मला सांगता येणार, बट सांगू? नाही, मला कारण म्हणजे आईच वाटते. हा. कारण की आई नेहमी प्रयत्न करते की ती आई म्हणून आई असं आम्हाला ट्रीट नाही करत, त्या आमचं ऍज अ फ्रेंड म्हणून ट्रीट करते. नाही, खरंच त्यामुळे खूप आम्ही छान. ओपन अप होतो, सगळं शेअर करू शकतो हा. आणि आई समजून पण घेते. हा. मग त्याच्यामुळे मी त्याचं क्रेडिट आईलाच देईल. हा, तू बोल आता. ऍक्च्युली काय झालं, जेव्हा ह्यांचं अपब्रिंगिंग करायचं होतं, म्हणजे अगदी हे लहान असताना त्यांचे बाबा दुबईला गेले. सो 12-13 वर्ष मी ऍज अ सिंगल मदर ह्या दोघांना सांभाळलं. जेव्हा ते अगदी, हा मला वाटतं तिसरीत होता, 3री-4थीत, आणि हा 1लीत, अगदी लहान होते. मग तेव्हापासून त्यांना असं होतं की आई जे सांगेल ते, आणि बरोबर. खूप लहानपणापासून हे माझ्याशी इतके अटॅच्ड आहेत. त्याच्यामुळे मला त्यांच्या सगळ्या गोष्टी कळायच्या. म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरची रेष जरी हल्ली तरी मला समजायचं की आज याचं काहीतरी बिनसलंय, किंवा आज हा हा. खूप हॅपी आहे, काही. तर मग मी तेव्हापासून त्यांच्याशी आहे ना, आई म्हणून कधी वागलेच नाही. नेहमी त्यांच्यातलीच त्यांची मैत्रीण. म्हणजे जेव्हा ते लहान होते तेव्हा त्यांच्यामध्ये लहान बनून वावरले. जसं जसं ते मोठे होत गेले तशी मी पण त्यांच्याबरोबर आपण म्हणू शकतो मोठी झाले. आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी, म्हणजे अगदी स्कूलमधनं, म्हणजे मला सांगायला आवडेल की ते घरातनं बाहेर पडायचे शाळेत जायला, तेव्हापासून घरी येईपर्यंत त्यांनी दिवसभरात काय काय केलं हे सगळं ते बसून मला सांगायचे, आणि मी अरे वा. शांतपणे ऐकायचे. हा. म्हणजे आताही जेव्हा हा क्रिकेट खेळतो, हा व्हॉलीबॉल हा. खेळतो, तर हे जेव्हा बाहेर जातात, जेव्हा हा. खेळतात, तेव्हा त्यांच्या प्रत्येक बॉलला याने कसा 6 मारला, किंवा याने कशी विकेट घेतली, हे अरे. सगळं ते मला नीट एक्सप्लेन करतात, आणि हो. मी ते तेवढं शांतपणे ऐकते. कारण मला असं वाटतं की आपण त्यांना वेळ देणं फार गरजेचं आहे. म्हणजे बरोबर. कुठल्याही हा. वयात येणाऱ्या मुलांना हा. जेवढा तुम्ही वेळ द्याल, जेवढं त्यांच्याबरोबर ओपन अप व्हाल, तेवढे ते तुमच्याशी फ्रेंडली राहतील, आणि त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी ते तुमच्याशी शेअर करतील. त्याच्यावरनं मी तुला एक किस्सा सांगते. हा अगदी लहान होता, म्हणजे लहानपणापासून झाला प्राणी पक्षी याची प्रचंड आवड. हा. मग याला असं होतं की याला प्राण्यांचं डॉक्टर व्हायचं होतं. हा. तर मी त्याला, म्हणजे मी दोघांनाही कधी कंपल्शन नाही केलं की तुम्ही काय आयुष्यात पुढे काय शिकावं किंवा हा. काय. पण मी याला एक गोष्ट सांगितली, म्हटलं बाळा, प्राण्यांवरती प्रेम करणं वेगळी गोष्ट आहे. म्हणजे बरोबर. अगदी पावसाळ्यात तो आहे ना, रस्त्यावरती, आता माझं बंगलो आहे तर तिथं रोडवरती ज्या गोगलगाय आहेत त्या उचलून आपल्या हातावरती सगळ्या घ्यायच्या अरे आणि वा. रस्त्याच्या पलीकडे नेऊन सोडायचा. का? हा. तर त्या मरतील गाड्यांच्या हा. खाली. हा. तर हा इतका हे, तर मग मी त्याला म्हटलं, बाळा, प्राण्यांवरती प्रेम करणं गोष्ट वेगळी आणि प्राण्यांची चिरफाड करणं गोष्ट वेगळी. बरोबर. ते तू नाही करू शकत, कारण तुझं प्रचंड प्रेम आहे प्राण्यांवर. त्याच्यामुळे त्याला मी म्हटलं की तू प्राण्यांचा डॉक्टर वगैरे होऊ नकोस, तू दुसरं काहीतरी क्षेत्र निवड. सो त्याने इंजिनिअरिंग केलं. आणि याच्या बाबतीतला एक किस्सा मला सांगायचा आहे. हा खूप शांत, म्हणजे खूप सिन्सिअर. याचं असं होतं की मी शेंगा खाल्ल्याने मी फोलकटं उचलणार, आणि हा सगळ्या गावाची फोलकटं गोळा करणार. असं म्हणजे विरोधी आहेत त्यांचा स्वभाव. बरं. तर हा शाळेत असताना काही मुलं, म्हणजे एक मुलगा स्पेशली, त्याला खूप त्रास द्यायचा. हा. तर हा रोज माझ्याकडे येऊन, म्हणजे ज्युनियर केजीलाच होता, रोज येऊन कंप्लेंट करायचा, आई मला आज त्याने असं केलं, आई मला आज त्याने. तर मी त्याला एकदा सांगितलं, म्हटलं, हे बघ बेटा, आपण काही बोलायचं नाही, त्याला वाईट बोलायचं नाही, तो वागतो तसं आपण वागायचं नाही. तो काउंट कर, ज्या दिवशी त्याचे 100 होतील ना, त्या दिवशी जय बाप्पा त्याला पनिश करेल. असं मी त्याला तेव्हा ज्युनियर केजी मध्ये सांगितलेलं. मग तो रोज येऊन सांगायचा, आई आज शुभमचे 20 झाले, आई आज 30 झाले, आई आज 50 झाले. असं तो रोज मला काउंटिंग सांगायचं. आणि एक दिवस आला आणि मला म्हणतो, अगं आई, माझं काउंटिंग चुकलं. मी म्हटलं, का? तर म्हणे जयबाप्पाने त्याला आजच पनिश केलं, आजच माझ्याकडे punish फक्त 87च झाले होते, आणि त्याला जयबाप्पाने आज पनिश केलं. म्हटलं, नेमकं काय झालं? मग त्याने सांगितलं, तो रिक्षातनं पडला आणि त्याच्या गुडघ्याला लागलं, म्हणजे जयबाप्पाने त्याला पनिश केलं ना. म्हणजे 100 झाले नव्हते आणि पनिश केलं, याचा अर्थ माझं काउंटिंग चुकलं. म्हणजे ही जे, म्हणजे त्या लहान वयात ही शिकवण, ह्या गोष्टी मी त्याला लहानपणापासून, म्हणजे आपल्या जिजाऊ मासाहेब असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील, माता रमाई असतील, त्यांच्या गोष्टी मी यांना सांगत आले. आणि गर्भसंस्कार मला वाटते फार महत्वाचे, तेही मी या दोघांवरती खूप केले. म्हणजे त्यांच्या पहिला मी वाचन केलं, बरोबर, थोर पुरुषांचं चरित्र वाचलेली आहे, त्याच्यामुळे ते त्यांच्यामध्ये इनबिल्ट आलेलं आहे ते सगळं. तुम्ही सांगितल्याप्रमाणे हा मुद्दा खरंच नोंद घेण्यासारखा आहे की प्रत्येक आईला वाटत असते की माझ्या मुलाने इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावं,
किंवा खूप मोठा शास्त्रज्ञ व्हावा किंवा हे व्हावं, पण तुम्ही तुमच्यातून एक आदर्श असा दाखवलाय की माझ्या मुलाने म्हणजे कोणतरी असा एक मोठा व्यक्ती व्हावा की जो पुढे जाऊन समाजाला एक आदर्श घडवेल. खरंच हे कौतुकास्पद आहे तुमचं मॅडम. हे मी त्यांना नेहमी म्हणते की तुम्ही डॉक्टर, इंजिनियर व्हाल, तुम्ही तुमच्या आयुष्यात पैसा कमवाल, काही कराल, पण सगळ्यात आधी सगळ्यात महत्वाचं तुम्ही एक व्यक्ती म्हणून समाजात कसं नक्कीच वावरताय नक्कीच. आणि आज हे खरी ती फार गरज आहे. महत्वाचं आहे. बरोबर म्हणजे मला असं असतं की हे दोघं जिमला जातात 9:45 पर्यंत ते येतात. बरोबर 10:05 झाली की माझा पहिला फोन असतो, तुम्ही कुठे आहे? हा. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक वाढत्या वयाच्या पालकांनी, म्हणजे स्पेशली आईने, कारण वडील तर पोटा पाण्यासाठी बाहेर असतात, सो बरोबर. आईने हे लक्ष द्यावं की 9 नंतर आपला मुलगा किंवा मुलगी कुठं जाते, कोणामध्ये बसते, उठते, हे त्यांचं काम आहे, हे करायलाच हवं. तर मॅडम आता एक शेवटचा प्रश्न माझा असा असेल की आज आहे मातृदिन, तर या मातृदिनाच्या दिवशी आपला हा जो प्रोग्राम आहे, तर हा प्रोग्राम आज अनेक महिला पाहत असतील, तर त्यांना तुम्ही मातृदिनाच्या दिवशी काय सांगाल? म्हणजे आता महिलांना एकच सांगेन, प्रत्येक आईला, महिलांना म्हणण्यापेक्षा प्रत्येक आईला प्रत्येक हे आईला. सांगेन की बऱ्याचदा असं पालक म्हणतात किंवा त्यांच्याकडनं बोललं जातं की माझा मुलगा माझं ऐकतच नाही, अगदी लहान मुलं सुद्धा. बरोबर बरोबर. आणि आज आताच्या प्रत्येक कोरोना जण हो, बोलतातच ते. हो. कोरोना नंतरच्या काळात काय झालं की बरेचसे जे पालक आहेत त्यांना मोबाईल मुलांना द्यावा लागला, शाळेमुळे असेल किंवा अन्य कारणांमुळे. त्याच्यामुळे आता बऱ्यापैकी कोरोना नंतरची पिढी मोबाईलला ऍडिक्टेड झालेली आहे बरोबर. आणि आपल्याला नाही कळत आपली मुलं काय कंटेंट त्याच्यामध्ये बघतायत किंवा काय करतात. खरंच नक्की. तर कुठलंही गॅजेट आपल्या मुलांना देण्याआधी आपण त्याची संपूर्ण माहिती पालकांनी स्वतः करून घ्यावी, बरोबर. जेणेकरून हो. आपला मुलगा काय करतोय. कारण ह्या दोघांना मी जेव्हा मोबाईल दिले, हा. कारण मी तुला सांगते ह्यांना जनरल नॉलेजचं फार, म्हणजे पहिल्यापासून या दोघांना जनरल नॉलेज फार गेन करायची सवय आहे. तर मी तेव्हा त्यांना एन्सायक्लोपीडियाचे बुक्स घ्यायचे, म्हणजे अगदी 7,000 8,000 हजाराची पुस्तकं 4 दिवसात त्यांची बाय हार्ट व्हायची आणि मी 4 दिवसांनी ते थप्पे आणून माझ्या समोर ठेवायचे. आई झाली, मग मी अरे हे, मग ते मला सांगायचे आई हे असं आहे, हे असं, हे असं. ओके. मग तो इतका जास्त खर्च व्हायला लागला. मग मी मला वाटतं 5वीत होता ना, तेव्हा मी त्याला टॅब घेऊन दिला, कारण ती गरज होती. पण मी त्याला सांगितलं होतं जोपर्यंत तुम्ही 21 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमच्या मोबाईलचा पासवर्ड मला माहित पाहिजे. तुम्ही मोबाईलची कुठलीच हिस्ट्री डिलीट नाही करायची, हा. तुमचं स्क्रीन टाइम मी चेक करणार. बरोबर हे मी कंपल्सरी त्यांना का सांगितलं, हा. कारण आपलं मूल काय करतंय बरोबर आपल्याला माहीत असणं गरजेचं गरजेचं आहे. आहे. बरोबर. कारण आता आपण बघतोय की अगदी म्हणजे 12-14 वयोगटापासून 22-23 वयोगटापर्यंतची मुलं हा. जी व्यसनांच्या आहारी गेली किंवा हो. बाल गुन्हेगारी वाढतीये, तर हा चिंताजनक विषय आहे. हा फार चिंताजनक विषय आहे. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की पेरेंट्स आणि मुलांमधलं जे गॅप आहे, जे काउन्सिलिंग व्हायला पाहिजे, म्हणजे जे हा. कॉन्व्हर्सेशन व्हायला पाहिजे, ते बरोबर. प्रॉपर होत नाहीये आणि त्याच्यामुळे मुलं वाईट मार्गाला जात आहेत. त्याच्यामुळे पालकांनी, स्पेशली आईने, हा. आपल्या मुलांची गप्पा मारल्या पाहिजेत, बोललं पाहिजे, त्यांच्या गोष्टी, त्यांच्या भावना, त्यांच्या फिलिंग्स, हा. त्या वयात ज्या त्यांच्या फिलिंग्स असतात त्या जाणून घेतल्या पाहिजेत. बरोबर. त्यांची मैत्रीण म्हणून त्यांच्याबरोबर वावरलं पाहिजे, बरोबर. जेणेकरून ते तुमच्याबरोबर सगळ्या गोष्टी शेअर करतील. कारण कसं असतं ना की आई होणं फार मोठी गोष्ट नाहीये, पण ती जबाबदारी पेलून आपल्या खरंच. मुलांना घडवणं, कारण हा सर्वस्वी आपला निर्णय आहे आई होण्याचा, हा कोणी तुमच्यावर लादलेला नाही. तर मग ती मुलं जी तुम्ही जन्माला घातली त्यांना एक चांगलं नागरिक घडवणं हे प्रत्येक आई वडिलांचं पहिलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. नक्कीच. खरंच आज आमच्या द फॉर न्यूज मध्ये आपण एक आई कशी असावी, त्याचबरोबर आईने म्हणजे मुलांना काय संस्कार द्यावं याचं आपण एक खूप छान एक आदर्श निर्माण केलेला आहे. आणि खरंच मी आज प्रत्येकाला सांगेल की तुम्ही आई म्हणून ज्यावेळेस आपल्या मुलांबरोबर वावरता त्यावेळेस एक मैत्रीण म्हणून त्यांना समजून घेण्याचा आपण एक नक्कीच प्रयत्न केलेला पाहिजे. तर आज आपण इथेच रजा घेऊयात आणि तुम्ही पाहत राहा अशाच नवनवीन मुलाखती पाहण्यासाठी, अशा नवनवीन खूप माहिती ज्या समाजामध्ये आदर्श निर्माण करतील अशा घटना पाहण्यासाठी तुम्ही आमचा चॅनल पाहत राहा आणि सबस्क्राईब आणि लाईक नक्कीच हवं या व्हिडिओला. धन्यवाद.